नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दिल्लीच्या निवडणुकीत सुरुवातीचे कल पाहता भाजपा पक्ष सत्तेवर येईल असं दिसून येतंय। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज पक्षाच्या कार्यालयात बैठक घेतली। सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये असं दिसून येतंय की पक्ष 27 वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत सरकार स्थापन करण्यास सज्ज होत आहे। दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा, केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते। निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजपनं 45 जागांवर आघाडी घेतली तर आम आदमी पक्ष 25 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलं। दिल्ली निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला अद्याप खातं उघडता आलं नाही। यावेळी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की दिल्लीच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचं चांगल्या प्रशासनाचं मॉडेल निवडले आहे आणि सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपानं बहुमताचा आकडा ओलांडल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचं वाईट मॉडेल नाकारलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसतायत। केजरीवाल यांच्या आपची दिल्लीतून सत्ता गेली आहे। 10 वर्षांनंतर आपला सत्तेतून बाहेर जावं लागतंय तर भाजपला 25 वर्षांनंतर सत्ता मिळाली आहे। या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली आहे। त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे। आपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातं। अण्णा हजारे यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी दिल्लीत आपचा पराभव का झाला याबद्दल सविस्तर भाष्य केलंय। मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केलं। त्यांच्या डोक्यात पैशाची आणि सत्तेची हवा गेली त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं अण्णा हजारे म्हणाले आहे। मी नेहमी म्हणतो की कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी। या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारावर विश्वास बसतो। ज्या वेळेला ते दारूचे दुकान काढायची, दारूचे परवाने द्यायचे हे विचार जेव्हा त्यांच्या मनात आले त्यावेळेलाच ते डाऊन झाले। जागरूक मतदार हा आजच्या लोकशाहीचा आधार आहे। आत्ताचा मतदार हा जागरूक झालाय। हे लोक दारूचा विचार करतायत हे पाहिलं आणि त्यांनी नकार दिला, त्यामुळे ते डाऊन झाले असे अण्णा हजारे म्हणाले आहे। आता भाजपने दिल्लीत करिश्मा दाखवल्यानंतर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीत भाजपाने सत्ता काबीज केल्यावर सर्वात अगोदर जे नाव समोर येतंय ते अभिनेता, गायक आणि खासदार मनोज तिवारी यांचं आहे। दिल्लीतील रोहिणी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा होत आहे। भाजपाचे धाकड नेते, आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे। दिल्लीत शीला दीक्षित, सुषमा स्वराज, आतिशी या महिला मुख्यमंत्री होत्या। पुन्हा महिला मुख्यमंत्री देण्याचे ठरल्यास भाजपात नुपूर शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे। त्या हिंदू चेहरा पण सोशल मीडियात अधिक लोकप्रिय आहे। अर्थात दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि पक्ष ठरवतील। अशाच अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।